तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पॉईंट आपला ऑक्सिजन फॅक्टर अफेक्टिंग द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिसमध्ये ऑक्सिजनचा काय रोल आहे. एक्सटर्नल फॅक्टर आहे. ऑक्सिजन इज अ प्रोडक्ट ऑफ द फोटोसिंथेसिस. तुम्हाला मी मागे सांगितलं की काय होतं आहे, CO2 घेतले जातात, H2O घेतले जातं, क्लोरोफिल पिगमेंटच्या सहाय्याने, लाईटच्या सहाय्याने त्या ठिकाणी कार्बोहायड्रेट तयार होतं आणि राहिलेला पार्ट जर असेल टू इव्हॉल्व फ्रॉम द वॉटर अँड ऑक्सिजन थ्रू द ॲटमॉस्फिअर. ऑक्सिजन जर असेल तर तो मात्र फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये बाहेर ॲटमॉस्फिअरमध्ये पडत असतो. इट इज नॉट रिॲक्टंट, सो इट शुड नॉट बी अफेक्टेड फॉर द प्रोसेस. तो प्रोसेसमध्ये खूप मोठा इफेक्ट त्याचा पडत नाही, कारण की त्यांना लाईट मिळालं की ऑक्सिजनची प्रोसेस हे कंटिन्यूज असणार आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ऑक्सिजन इज अ मेझोफिल डिक्रीज द रेट ऑफ द फोटोसिंथेसिस. जर त्या ठिकाणी मेझोफिल डिक्रीज द रेट ऑफ द फोटोसिंथेसिस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन हे मात्र त्या मेझोफिलच्या प्रोसेसवर डिपेंड असणार आहे. दिस इज ड्यू टू द एफिनिटी ऑफ द एन्झाईम्स रिब्युलोज बायफॉस्फेट टू बोथ CO2 अँड O2. आता रिब्युलोज बायफॉस्फेट जर असणार आहे याच्यावर मात्र या ठिकाणी CO2 आणि O2 डिपेंड असणार आहे. सो ऑल द रिॲक्शन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम द केल्विन सायकल. केल्विन सायकलमध्ये आपण पाहतोय की यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी यामध्ये आपण पाहतो कार्बोक्सिलेशन, रिजनरेशन, सिंथेसिस आणि रिडक्शन. यामध्ये आपण पाहतो आहे की रिजनरेशन्समध्ये इरिथ्रोसचं सुडोएप्टिलोजचं त्या ठिकाणी RUBP म्हणजे रिब्युलोज बायफॉस्फेट त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि त्याच्यामध्ये परत केल्विन सायकलमध्ये आपण पाहतो की एक CO2 त्या ठिकाणी ॲड होतो अनस्टेबलमध्ये आणि त्याच्यापासून मात्र PGA त्या ठिकाणी तयार होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी ऑक्सिजन कंझ्युम करणे, कॅल्क्युलेट करणे, ॲब्सॉर्ब करणे ते ज्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये घेतात त्याच वेळेस त्या ठिकाणी ऑक्सिजन रिलीज होण्याची ज्या क्षमता असेल त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलं बघा, दिस इज ड्यू टू द एफिनिटी ऑफ द एन्झाईम्स ऑफ द RUB टू बोथ CO2 अँड O2. तर हे मात्र कशावर डिपेंड असणार आहे, CO2 आणि O2वर. ओके. दॅन नेक्स्ट वर्क इफेक्ट्स. वर्किंग ऑफ द रेट ऑफ द फोटोसिंथेसिस इन अ क्लोरेला. वर्बर्ग 1920 या सायंटिस्टने या ठिकाणी शोधून काढलं वर्किंग ऑफ द रेट ऑफ द फोटोसिंथेसिस. रिपोर्टेड द फॉर फर्स्ट टाइम ऑफ द अमाउंट ऑफ द CO2 assimilated and O2 evolved were reduced in the presence of high atmospheric oxygen level. जर ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन लेवल जर हाय असेल तर अशा वेळेस मात्र कार्बन डायऑक्साईड ॲसिमिलेटेडचं जे प्रमाण असेल तर ते मात्र या ठिकाणी कमी असणार आहे, कारण की या ठिकाणी इव्हॉल्व होताना ऑक्सिजन ॲटमॉस्फिअरमध्ये कमी असणार आहे. अंडर द हाय ऑक्सिजन कंडिशन्स RUBP कार्बोक्सिलेज फिक्स O2 विथ द RUBP इन्स्टेड ऑफ CO2. RUBP जर असेल तर त्या ठिकाणी लगेच कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी घेणार आहे टू द अनस्टेबल कंपाऊंड फ्रॉम द केल्विन सायकल. दिस रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ द ग्लायकोलेट C2 कंपाऊंड. ग्लायकोलेट, आता ग्लायकोलेट हा कुठून तयार होणार आहे, ज्यावेळेस त्याने आपण पाहिलं की PGA पासून त्या ठिकाणी फॉस्फोग्लिसरिक ॲसिड्स टू सिंथेसाइज फ्रॉम द ग्लायकोलेट. आता ग्लायकोलेट जर असेल तर केल्विन सायकल्समध्ये म्हणजे यामध्ये आपण ग्लिसरेट त्या ठिकाणी PGAमध्ये ॲड होतो. PGAमध्ये ॲड झाल्यानंतर त्या ठिकाणी RUBPमध्ये जातो. RUBPमध्ये परत त्या ठिकाणी ऑक्सिजन ॲड होतो आणि फॉस्फोग्लायकोलेट त्या ठिकाणी तयार होणार आणि फॉस्फोग्लायकोलेटपासून परत त्या ठिकाणी ग्लायकोलेट तयार होतं. ओके. तर याला आपण म्हणणार आहे C2 कंपाऊंड. सो इन्स्टेड फ्रॉम द PGA फॉस्फोग्लिसरिक ॲसिड्स. O2 is fixed by the mesophyll tissue during daytime. It is called as a photorespiration. Daytime दिवसाला जर असेल तर फोटो रेस्पिरेशन करतं. It is also called as C2 cycle because the glycolate form in the C2 compound. ग्लायकोलेट जर असेल तर ते मात्र परत पेरिऑक्सिजम्सकडनं त्या ठिकाणी येतं. ग्लिसरीन आणि फॉस्फेन PGAमध्ये एंटर करतो, ऑक्सिजन हे ॲक्युमुलेट करतो, फॉस्फेनॉल पायरेट त्या ठिकाणी तयार होतं, त्याच्यानंतर मग तो ग्लायकोलेट त्या ठिकाणी फॉर्मेशन होणार आहे. ओके. द नेक्स्ट पॉईंट फ्रॉम द कार्बन डायऑक्साईड्स. कार्बन डायऑक्साईड इज वन ऑफ द मोस्ट रिॲक्टंट इन अ फोटोसिंथेसिस. कार्बन डायऑक्साईडमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर जर असेल तर तो मात्र फोटोसिंथेसिसमध्ये CO2चा आहे. ओके. अवेलेबिलिटी अफेक्ट द रेट ऑफ द फोटोसिंथेसिस. आता ॲटमॉस्फिअरमध्ये किती कार्बन डायऑक्साईड आहे
याच्यावर त्याचे फोटोसिंथेसिस डिपेंड असणार आहे. ॲटमॉस्फेरिक एअर कंटेन 0.3% ऑफ कार्बन डायऑक्साइड्स. इफ द इन्क्रीज द रेट ऑफ द फोटोसिंथेसिस also limiting factor and also the increase. CO2 concentration reaches 0.9%, light become limiting factor and the rate of the photosynthesis does not increase. जर 0.03% असेल तर फोटोसिंथेसिस चांगल्या प्रकारे घडतं आणि जर 0.9% जर त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड जर झाला असेल तर फोटोसिंथेसिस त्या ठिकाणी होत नाही. Carbon dioxide concentration of the photosynthesis varies different plant. For example, hydrophytes, the rate of the photosynthesis increase up to 1.1%. CO2 concentrations, while the wheat it reach maximum just 0.15% of the carbon dioxide. ॲटमॉस्फिअरमध्ये 3% 0.03% आहे. मात्र ज्यावेळेस त्या प्लॅन्टच्या बॉडीमध्ये असणार तिथं मात्र 0.9 to 0.15% पर्यंत त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड फॉर्म्स करतात आणि तो मात्र या ठिकाणी ॲब्सॉर्ब करतो. जस्ट मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगेल. एन्व्हायरमेंटमध्ये एवढा जरी ऑक्सिजन असेल परंतु आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेस तो ऑक्सिजन एंटर करतो व्हेरी निग्लिजिबल, खूप कमी प्रमाणामध्ये, आणि त्याच्यातनं पण प्रत्येक सेलपर्यंत खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी पोचवला जातो आणि तो खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे. एन्व्हायरमेंटमध्ये ऑक्सिजन मुबलक आहे मात्र आपल्याला लागणारा खूप कमी असणार आहे आणि त्यात पण आपल्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचण्यासाठी अजून त्याला खूप कमी प्रमाणामध्ये ऑक्सिजन लागणार आहे. मात्र तो पोचला पाहिजे, हा इम्पॉर्टंट आहे. तसे या ठिकाणी प्लॅन्टचं पण असणार आहे. जर कार्बन डायऑक्साईड ऑप्टिमम असेल, व्यवस्थित असेल तर चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होणार आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये 3% आहे पण बॉडीमध्ये येताना मात्र तो 9% किंवा 15% असणार आहे. तर त्यावेळेस त्यांचे फोटोसिंथेसिस चांगल्या प्रकारे घडत असतं. देन नेक्स्ट इज अ वॉटर. सो वॉटर इज अ रॉ मटेरियल फॉर द फोटोसिंथेसिस. वॉटर इज एसेन्शियल फॉर द स्टोमॅटल मुवमेंट. आता वॉटर आणि स्टोमॅटा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. सो स्टोमॅटा आर अ ट्रान्सपिरेशन रेट और वेपर ट्रान्सपिरेशन्स मीन्स द लॉस ऑफ द वॉटर थ्रू द स्टोमॅटा. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय तर वॉटर वेपर्स लॉस ऑफ द स्टोमॅटा. वेपरद्वारे स्टोमॅटाद्वारे H2O बाहेर पडतो, म्हणजे त्यासोबत ऑक्सिजन बाहेर पडणार आहेत. मग या ठिकाणी स्टोमॅटा जर क्लोज असेल, H2O त्या ठिकाणी व्यवस्थित असेल तर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिॲक्शन करतं. फ्रॉम एक्झाम्पल समर सीजन हाय रेट ऑफ temperature are high increase, so that time from the number of stomata are open, evaporation process very fast, very high, so loss of the H2O, so very fast process or hydrations of protoplasms. तर त्या ठिकाणी मात्र हायड्रेशन होतं, means loss of the water. Okay, during stress of water is not available or less in soil. तर समजा जमिनीमध्ये त्यावेळेस जर समर सीजनमध्ये असेल तर वॉटर जर लेवल कमी असेल, खूप निग्लिजिबल अमाऊंट ऑफ द वॉटर आर अवेलेबल, सो दॅट टाईम द प्लांट्स आर स्ट्रेस. तर अशा वेळेस मात्र प्लांट हे थोड्या स्ट्रेसमध्ये जाऊ शकतं. ॲट द टाईम देर इज अ रिडक्शन्स ऑफ द फोटोसिंथेसिस. वॉटर स्ट्रेस ऑल्सो अफेक्ट द एन्झाईम्स रिॲक्शन्स इन फोटोसिंथेसिस. व्हेन ॲडेक्वेट वॉटर इन द सॉईल द रेट ऑफ फोटोसिंथेसिस इज इन्क्रीज. तर या ठिकाणी रेट ऑफ फोटोसिंथेसिस जर असेल तर ते मात्र या ठिकाणी इन्क्रीज होतं ॲडेक्वेट वॉटर जर चांगल्या प्रकारे व्यवस्थित प्रकारे असेल तर. आता मिनरल ऑफ सॉईल. फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ कंटेंट्स आर प्रेझेंट फ्रॉम द सॉईल्स. सॉईलमध्ये आपण पाहतो की बरेचसे या ठिकाणी कंटेंट्स देखील त्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे. सर्टन एलिमेंट्स लाईक इन मॅग्नेशियम, नायट्रोजन्स आर अ कॉम्पोनंट of chlorophylls. Phosphorus is essential for the photosynthesis. मॅग्नेशियम, नायट्रोजन जर असेल हे जे एलिमेंट्स असणार आहे, मिनरल्स जर असेल तर ते मात्र क्लोरोफासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. फॉस्फरस इज इसेन्शियल फ्रॉम द फॉस्फोरायलेशन. फॉस्फोरायलेशन प्रोसेससाठी फॉस्फरस हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे. कारण की मागेच तुम्हाला सांगितलं बघा की ज्यावेळेस ग्लायकोलेट त्या ठिकाणी तयार होतं तर फॉस्फरस हा कंटेंट त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की या ठिकाणी विदाऊट फॉस्फरस म्हणजे मी असं म्हणेल की फॉस्फोग्लायकोलेट त्या ठिकाणी तयार होतं. जर फॉस्फरस जर नसेल तर ग्लायकोलेट त्या ठिकाणी तयार होणार नाही. ग्लायकोलेट नसेल तर पेरिऑक्सिजममध्ये जाणार नाही. पेरिऑक्सिजम जर असेल तर मायटोकॉन्ड्रियामध्ये त्या ठिकाणी जाणार नाही आणि परत त्या ठिकाणी मायटोकॉन्ड्रियाकडनं तर आपल्या क्लोरोप्लास्टपर्यंत त्या ठिकाणी ते प्रोसेस कुठेतरी ब्रेक होणार आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर्स फ्रॉम मिनरल्स.
डेफिशियन्सी ऑफ फेरस कॉजेस क्लोरोसिस ऑफ द लिव्स. जर त्या ठिकाणी सॉईलमध्ये किंवा प्लांट्समध्ये जर आयर्नची कमतरता असणार आहे तर अशा वेळेस मात्र पानं नाही सुरकुत्या पडतात, पिवळे स्पॉट पडतात. मॅग्नेशियम, झिंक, कॉपर आर ऑल्सो इसेन्शियल फ्रॉम द एलिमेंट्स. आणि तेवढंच जर आपल्याला एलिमेंट जर असेल तर तेही इम्पॉर्टंट असणार आहे. दे आर ऑल्सो अफेक्ट द रेट ऑफ द फोटोसिंथेसिस. जर त्या ठिकाणी मॉलिब्डेनम, झिंक्स आणि मॅग्नेज आणि कॉपर हे कंटेंट जर असेल तर फोटोसिंथेसिस चांगल्या प्रकारे होत नाहीत. फोटोसिंथेसिस चांगल्या प्रकारे होण्यासाठी लाईट खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि मिनरल्स किंवा एलिमेंट्स त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, देन अनदर फॅक्टर फ्रॉम द एअर पोल्युशन. सो ऑल आर एक्सटर्नल फॅक्टर्स. एअर पोल्युटंट लाईट इन सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड्स, ओझोन्स, स्मोक get dissolved in atmosphere moisture as well as the protoplasm of cell. तर प्रोटोप्लाझम्समध्ये त्या ठिकाणी SO2, NO2, O2 हा डिझॉल्व होतो. प्रोटोप्लाझम बिकम द ॲसिडिक. जर त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब केले गेले असेल आणि एअर पोल्युटंट जर त्या ठिकाणी असेल तर अशा वेळेस मात्र त्या सेल्समध्ये ॲसिडिक नेचर त्या ठिकाणी फॉर्म्स होऊन जातं. मग या ठिकाणी डिॲसिडिफिकेशन होण्यासाठी काय, जसं मी सिफर प्लॅन्टमध्ये सांगितलं की काही प्लॅन्ट्समध्ये सपोज त्याने सकुलन प्लॅन्ट जर असेल तर हे जर असेल तर रात्री मात्र ॲसिडिक फॉर्ममध्ये येऊन जातात आणि दिवसाची लाईट आल्यानंतर ते मात्र डिॲसिड होऊन जातात. थोडंसं ते नीट ऐकून घ्या ती क्लिप, तुमचं बरंचसं जे कन्सेप्ट असेल ते क्लिअर होईल. Therefore, enzymes involved in a photosynthetic reaction get affected as the enzymes are highly specific to pH. Air pollutant directly affect on yield of the plant. समजा एन्व्हायरमेंटमध्ये जर पोल्युशन जर जास्त असेल आणि पोल्युटेड जर असेल, जे त्या ठिकाणी स्मोग असेल, धुळीचे कण असेल, जर त्या पानावर जाऊन बसले, स्टोमॅटा जर क्लोज झाले तर ॲटोमॅटिकली स्टोमॅटा क्लोज झाले म्हणजे त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड घेण्याची क्षमता कमी होऊन जाणार. कार्बन डायऑक्साईड घेणार नाही तर तो अनस्टेबल कंपाऊंडमध्ये जाणार नाही. म्हणजे रुबिस्ककडनं जे 5 कार्बनचे असणार त्याच्यामध्ये 1/6 कार्बन त्या ठिकाणी एंटर होणार नाही. PGA त्या ठिकाणी तयार होणार नाही. डिहायड्रोजन ऑक्सिजन फॉस्फेट होणार नाही. ग्लुकोज त्या ठिकाणी होत नाही. पायरिक ॲसिड्स त्या ठिकाणी होणार नाहीत. आणि अशा वेळेस मग कुठंतरी थोडासा स्ट्रेस येतो आणि पानं गळून पडणे, रेस्पायरेशनला प्रॉब्लेम त्या ठिकाणी क्रिएट होणे, क्लोरोसिस किंवा नेक्रोटिक त्या ठिकाणी प्रॉब्लेम त्या ठिकाणी क्रिएट करणे. सो एअर पोल्युटंट फॅक्टर इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आणि अशा वेळेस मात्र प्लॅन्ट जर ॲसिडिक झाले तर जमिनीमध्ये सॉईल कंटेंट खूप चांगल्या प्रकारे जरी असेल, वाटर भरपूर जरी असेल, फर्टाईल सॉईल जरी असेल तरीही मात्र ते कामात येत नाहीत. तर एअर फ्रेश असलं पाहिजे, हवा हे खूप स्वच्छ असली पाहिजे. तर अशा वेळेस मात्र चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी प्लॅन्टची ग्रोथ ही होत असते. सो मोस्ट इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्सटर्नल फॅक्टर ऑफ द एअर पोल्युटंट. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपण एक्सटर्नल फॅक्टर्स ऑफ द फोटोसिंथेसिस किंवा फोटोसिंथेसिस हा एक पार्ट त्या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आता यानंतर पुढचा फॅक्टर जर असणार आहे इंटरनल फॅक्टर आणि सिग्निफिकन्स ऑफ फोटोसिंथेसिसचा आपण पुढच्या लेक्चरला त्या ठिकाणी कंटिन्यू करू. थँक्यू व्हेरी मच ऑल स्टुडंट.